खूप प्यायलो मी त्या रात्री. घरी आईनी झाड झाडलं. त्यात आता आईकडून पुन्हा पार्टीची परमिशन घ्यायची होती. मी काय म्हणतो अनु, नाही नाही नाही, त्रिवार नाही. विद्या जाणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ. अरे पण का जाऊ शकत नाही? कारण मी ते तसं ठरवलंय. तू जरा जास्तच शिस्त करतेस असं नाही वाटत तुला? ज्यांना बेशिस्तपणे वागायचं असेल त्यांनी ते तसं वागावं. मग मला हे करू नका, तुम्ही सांगायला येऊ नका, बोलू नका माझ्याशी. विद्या चल ना. ॲक्च्युली यू गो रोहन, मला नाही यायचंय. ऍक्च्युली मला पण नाही जायचं. अरे आई आणि बायको नाही म्हणाली तर तू मित्रांना टांग देणार? टांग नाही डॅड. I'll tell them that I have a hangover. They'll understand. I'll call up Sahil and tell him not to come. Huh. Talk over the devil? द डेव्हिल इज ऑलरेडी इनसाइड. चला मी निघतो. ओके बाय. ए रोहन, पण जास्त उशीर नको करूस. यू गया और यू आया. या येस. चला. विद्या कुठे? ती नाही येते. का? अरे ती मॉम डॅड बरोबर माझ्यासाठी सरप्राईज बर्थडे प्लॅन करते. सरप्राईज बर्थडे पार्टी? हो. तुला सांगून? सांगून नाही रे, पण दे आर मेकिंग इट सो ऑब्वियस. चल वी विल कम बॅक अर्ली. ओके. साहिल पहिले AC लाव. कम डॅड. गेला. अनु, तू आहे ना खूप ओव्हर ऍक्टिंग करतेस. अहो तसं नसतं केलं तर त्याला कळलं नसतं का? अगं काही कळत नाही त्याला. एवढा काही हुशार नाहीये तो. हा अगदी तुझ्यावर गेलाय. पाहिलंस असले ह्यांचे जोक. बोल पूजा. रोहन, अरे कुठे आहेस तू? पोचतोय आम्ही 5 मिनिटात. म्हणजे अर्धा तास. काय? हॅलो हॅलो. हॅलो हॅलो पूजा, आय कॅनॉट हिअर यू. हॅलो. के हां. आज जास्त जण जाऊ नका. बरं नाचत असेल सालीस सगळ्यांबरोबर. बाहेर घेऊन या तिला. ठीक आहे. आणि सांभाळून. हां. प्रेग्नंट आहे ती. सर पार्किंग फुल आहे, तुम्हाला गाडी तिकडे खाली लावावी लागेल. अरे यार हे काय नाटक आहे? बरं ऐक, तुझा मी येतो 5 मिनिटात पार्क करून. अरे मी पण येतो ना. अरे जा ना, 5 मिनिटात येतो. जा. आलोच मी. लवकर ये. चल. हाय. हाय जेनी. थर्ड क्लास आहेस तू. आणि तू काय सांगितलंस त्या रिपोर्टरला? जे खरं आहे तेच. आय एम प्रेग्नंट विथ अ चाइल्ड. हर्ष, अबॉट इट. मी तुझ्याशी लग्न नाही करणार आहे. फाईन. देन फेस द म्युझिक. यू आर सो फुलिश. तुला काय वाटतं तो रिपोर्टर ती न्यूज छापेल? इज गॉन फॉर अ वीकेंड ट्रिप विथ फॅमिली. मी दिलेल्या नॅनोतून. मग एक काम कर हर्ष,
उद्या फॅक्टरीतल्या सगळ्या नॅनो बुक कर, कारण मी प्रेस कॉन्फरन्स घेतीये. यू आर सच अ And you were always a... You. आपण फुग्यांच्या दुकानात बसलोय असं वाटत नाहीये ना? काहीतरी काय. रोहनचा वाढदिवस आहे ना. ओके, एनीबडी फॉर कॉफी? मी ए आपण वाईन पिऊया, थोडी वाईन. नाही हा, आत्ता नाही. रोहन आल्यावर मग बघू. अरे बाहेर काहीतरी प्रॉब्लेम झालाय. समथिंग मेजर. लेट्स गो अँड सी. वन टू थ्री. Not bad. आलं की मला. Once more. या गोखले हा. हो, कसले गोड दिसतंय ना असताना. हे थांब, चुकव नको माझं काउंटिंग. 1, 2, 3. Perfect. चल तो आला आला. गोखले एक मिनिट, आम्ही लपून बसू का? का? तुम्ही त्याला सांगा आम्ही झोपलोय. ओ गुड गुड. जा जा चल, गंमत. आतमध्ये जा. हा. आत व्हा आत व्हा. साहिल, रोहन कुठे? काका काका आम्ही तिकडे. खरं तर पब बाहेरच मला मरण यायला हवं होतं, पण नशिबाच्या मनात मी तुम्हाला शेवटचं बघावं असं होतं बहुतेक. ना बाबांची पापणी लवत होती ना माझी. हतबल होऊन आम्ही दोघंही एकमेकांचं मरण पाहत होतो. मनातल्या मनात मी वेड्यासारखा रडत होतो, भेकत होतो की एकदाची शेवटचीच तुमची ती नेहमीची जादूची कांडी फिरवा. मरणाला मूर्ख बनवून मला इथून घरी घेऊन चला. पण ह्यातलं काहीच नाही झालं. त्यांच्या थिजलेल्या डोळ्यांनी पाहिला क्षणाक्षणांनी मरणाच्या दारात पुढे चाललेला त्यांचा एकुलता एक मुलगा.